भाई बहनों, आज की रोटी की अर्धदृश्य मृत्यू के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिने 23 ऑक्टोबर 2025 गुरुवार। योग. कारण मला माहीत आहे की माझ्या मुक्तिदाता जीवित आहे आणि तो शेवटी पृथ्वीवर उभा राहील आहे. 19 अध्याय 25 वचन. आज आपण देवाची एका संताला भेटतो. योबला योग या नावाचे अर्थ आहे दुःख आणि वेदना सहन करणारा. योबची पुस्तकाची पहिल्याच्या वचनात आपण पाहतो की स्वतः परमेश्वर याबद्दल गौरवशाली साक्ष देतो. बायबल म्हणतो, मग परमेश्वराने संतानाला म्हटले, तू माझ्या सेवक योबकडे लक्ष दिलेस काय? पृथ्वीवर त्याच्यासारख्या कोणी नाही, निर्दोष, सरळ, देवभक्त आणि वाईटापासून दूर राखणारा मनुष्य. आयुब 1 अध्याय 8 वचन. किती सुंदर साक्ष. प्रत्येक व्यक्तीकडे चांगली साक्ष असली पाहिजे. त्यांचे स्वतःच्या कुटुंबाला त्यांच्या जीवनाबद्दल साक्ष देता आली पाहिजे. मंडळी, सगविश्वासी पादरी आणि सेवक त्यांच्याबद्दल साक्ष देऊ शकले पाहिजे. अशी साक्ष असलेले जीवन म्हणजे खरा आशीर्वाद. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येतो तेव्हा तुम्ही साक्षीदार व्हावेल. प्रसिद्धाची कृत्ये 1 अध्याय 8 वचन. सैतानाने देवाला आव्हान दिले आणि योबची धार्मिकता तपासण्यासाठी परवानगी मागितली. सैतान नेहमी आपल्याला खाली ओढण्यासाठी, आपले हृदय जखमी करण्यासाठी आणि देवाची प्रेमापासून दूर करण्यासाठी परीक्षा आणतो. पण देव त्या परीक्षांचा उपयोग आपले चरित्र सिद्ध करण्यासाठी आणि आपल्याला अधिक मोठ्या आशीर्वादापर्यंत नेण्यासाठी करतो. योबने भयंकर परीक्षा सोसल्या. पृथ्वीवरील कोणत्याही मनुष्याने त्याच्यासारखा दुःखाच्या पटीतून प्रवास केलेला नाही. त्याचे घर कोसळले आणि एका दिवसात त्याने आपली 10 मुले गमावली. त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली. त्यांची सगळी जनावरे गेली. त्यांची शरीरावर दुःखदायक फोड उठले. त्याच्या पत्नीनेही म्हटले, तू अजूनही आपली निष्ठा टिकवून ठेवतोस काय? देवाला शाप दे आणि मरे. आयुब 2 अध्याय 9 वचन. तरीही या सर्व संकटामध्ये योबने ना पाप केले ना देवावर दोष ठेवला. आयुब 1 अध्याय 22 वचन. योबचे पुस्तक वचन वाचताना आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो, धर्मी माणसांना दुःख का होते? दुष्ट का सुखी राहतात? प्रभूचे उत्तर असे आहे, धर्मी माणसाला अनेक संकटे येतात, पण परमेश्वर त्याला त्यातून सर्वमधून सोडवतो. स्तोत्र 34 अध्याय 19 वचन. योबवर एकामागून एक परीक्षा येत राहिली, पण त्याने धैर्याने सहन केले आणि परीक्षेचा काळ संपल्यावर परमेश्वराने त्याचे सर्व नुकसान भरून दिले आणि त्याला पूर्वीपेक्षा दुप्पट आशीर्वाद दिला. परमेश्वराने योबाचे दुःख उलटून टाकले आणि त्याला भरपूर आशीर्वाद दिला. आगेची ध्यानासाठी वचन. धन्य तो मनुष्य जो परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा तो खरा ठरतो तेव्हा तो आपल्या जीवनाची मुकुटाचा अधिकारी होतो, जो प्रभूने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना दिला आहे. याकूब 1 अध्याय 12 वचन. आजचं बायबल वाचन. सकाळी यिर्मया 1 अध्याय 2 अध्याय, संध्याकाळी 1 तिमोथी 3 अध्याय. धन्यवाद.